नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो. मित्रांनो, आज आपण भरपूर दिवसानंतर गावाला आलेलो आहोत. जवळजवळ 15 दिवसानंतर आपण आलो आहे ना मंग्या. मध्ये 8-10 दिवस पाऊस पडत होता भरपूर आणि मी पण तिकडे मंडणगडला बिझी असल्यामुळे यायला मिळालं नाही. तर आपण आलेलो आहोत आता. आज आपण काय करणार आहोत, आज मंडणगडला आपण काही झाडं आणलेली आहेत. ती झाडं तुम्हाला मी दाखवतो कोणती आहेत ती. मग हे दाखव. हे बघा, हा बघा, हा शेवग्याचं झाड आहे. हा बारमाही शेवगा म्हणजे 12 महिने येणारा सांगितले झाड त्याने. तर तो एक आणलेला आहे आपण. 2 रोपं आणले त्याची आपण. त्याच्यानंतर हा पेरूचा झाड आहे, पेरूचा. हा बघा, हा पेरूचा झाड आहे. हा मी जिथे राहतो तिथे बाजूला रुजलेला झाड तो आणलेला आहे आपण. त्याच्यानंतर हे बघा, हा एक गुलाबाचं झाड आहे. हे बघा, फुलं पण आली छोटी छोटी. गुलाबाचं झाड आहे, तो एक आणलेला आहे. आणि हे बघा, ही मेथी आपली जी आपण दुकानामध्ये आणतो ना, ती मेथी पण आणलेली आहे. बघूया आपण लावणार आहोत, जगते काय बघूया. आणि आपण गेल्या वेळेला काही झाडे लावून गेलेलो, ती पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला. तर हे पहा मंडळी, आपण इथे आता मेथी पेरणार आहोत इथे. हे बघा, इथे कुजळतो आपण आता आणि त्याला असं उंचवटा करून करतं, कारण काय होतं, इथे पाणी साचतं भरपूर. पाणी साचल्यामुळे मग ते बी कुजतो तो आणि मरून जातो. आपण आता उंचवटा करून मग त्याच्यावरती पेरणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर मंगे आलेले कामाला. आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. हां हां, बघा व्हिडिओ ना बघा, मंग्या सांगतो व्हिडिओला जास्तीत जास्त आपलं चॅनल जो आहे सुनील रटाटे नावाचा, शेतीच्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन आपण जे भाजीपाला लागवड करतो ते तुम्हाला बघायला मिळेल, है ना मंग्या. तर अशा पद्धतीने बघा, ही आपण झाडं आणलेली आहेत. आता आपण जरा फेरफटका मारणार आहोत. आपण जी मागे झाडं लावलेली, कोणती कोणती झाडं झाली जगलीत वगैरे आपल्याला बघायचे आहेत. चला तर मित्रांनो, बघूया आपण. हे बघा, इकडे नाचणी पण लावलेली आहे. आता सगळी मध्ये नाचणी लावलेली आहे. त्याच्यानंतर इकडे हे बघा, हे पडवल इथे लावलेली, पण ती एकच हे बघा हे झालेली आहे. हळूहळू वरती येते ती. आणि ही भाजी झालेली आहे इकडे. हे बघा, हे भेंड्याचं जे आपण झाड लावले ना, हे झालेलं आहे. ही भाजी झालेली आहे इकडे. हे बघा, ही शेवग्याचं झाड आहे. आपण शेवग्याचे स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. हे बघा, इकडे जगलेले आहेत. हे बघा, हा एक झाड होतोय चांगल्या पद्धतीने. हा इकडचा पण होतोय. हे बघा, मागे आपण जो लावलेली जी रोपं होती ना, एकदम छोटी होती, आता बघा मोठी मोठी झालेली आहेत. हे बघा, हळूहळू वरती येतात ती. अजून कुठे कुठे झाले बघूया, जगलीत कुठे कुठे. इकडे मिरचीची रोपं झाली, ते बघा, मिरच्या पण झाल्या याच्यावरती. हे वांग्याचा रोप झालेला आहे, तो पण झालेला आहे बघा. ही छोटी छोटी रोपं आता वरती येतात.
हा बघा इथे पण एक जगलेलं आहे. हा मोठा छान वाढला आहे आता. हा वरती जाईल. ते बघा कुठे गेलं, पसरलं आहे ते. हे बघा झाड हा पूर्ण ही वेल गेली बघा वरती. अशी जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा सफरचंद झाड आहे. हे बघा आपण जगलेले चांगलं. हे बघा ह्या पण वेली झालेल्या आहेत. याला अशी बांधायला लागेल तेव्हा ही वरती जाईल वेल. हे बघा हे पण छान जगलेली आहे. आपण फेरफटका मारतोय शेतामध्ये, कोणती कोणती झाडं जागलीत ते बघतोय आपण. बघा हे हा पण जगलेला आहे. हे बघा ही वेल वरती चालले. त्याच्यानंतर इथे पण जगलेले आहे. ते बघा छोटी छोटी रोपं. ही टोमॅटो वांग्याची रोपं पण लावलेली. आणि इथे पण जगले आहेत वेली. हे बघा हे बघा अजून पुढे बघूया आपण. हे बघा हा इथे भेंड्याचं झाड जगलेलं आहे. हा भेंड्याचा रोप जगलेला आहे. शेल्या, अरे आपले बियाणं काय आले की नाही? हा मग दे, तर लावून टाकतो. हा मग दे. मी इथं हे खाली ठेवला बोललो. तर आपण आता जो रोप आणलेला आहे हे बघा, हा शेवग्याचा हा बारमाही रोप आहे आणि तो आता आपण लावणार तिथे. हे बघा आता आपण खड्डा मारलेला आहे त्याला. तिकडे बाहेर तिच्या पाहिजेवरती जरा त्यांना मी असे कोयतेने हे केलेले ना. तिकडे लावतो ना, तिकडे तिकडे हे बरोबर केलं. तिकडे बांधायला लावलेत ना दुसरे, तिकडे लावलो. ते मी लावले नंतर. हा. 4 लावले, जगलेत ते पण. हे बघा म्हणजे अशा पद्धतीने खड्डा खणायला लागतो, कारण जेवढा खड्डा व्यवस्थित असेल तेवढं झाड मजबूत होतो. एकदम वरच्यावर लावलं तर मग तो झाड
हवेने वगैरे हे होऊ शकतो. ते माहितीच नाही ना. पण आलो शेतावरती आणि आपण आपल्या मागच्या व्हिजिटमध्ये शेवग्याचे जे बांबू होते ते आपण तोडून लावलेले होते आणि तुम्ही आता बघू शकताय. हे बघा इथे याला ही पानं पण आलेली आहेत, फुटलेली आहेत सगळे. हे बघा लाईनशीर 1 आहे ते 2. हे बघा याला पण पानं फुटलेली आहेत. त्याच्यानंतर हा 3 इथे. हे बघा आणि हा 4. बरोबर अशी 4 आपण हे बांबू लावलेले, अजून आतमध्ये पण लावलेले आहेत. तर मित्रांनो आपण गेल्या वेळेला हे लावलेले आणि आता त्याला पानं फुटलेले जवळजवळ 15 दिवस झाले असतील. आणि आपण हे त्याच्या आधीची झाडे लावलेली आहेत. हे बघा हा आहे ते बघू शकता. हा 2 3 4 5. हे बघा अशी झाडं लावलेली इथे आपण शेवग्याची. आणि आता ही झाडं फळं पण द्यायला लागलेली आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत. तर आपण मंडळी गेल्या वेळेला आणखी पण काही रोपं लावलेली आहेत शेवग्याची. मग हे बांबू जगलेत ना शेवग्याचे, बघू दे. जगलेत. हे बघा हे हा पण आपण लावलेला, हे मंडळून आणलेलं आहे, हा पण जगलेला आहे. अजून पुढे बघूया. हां हे बघा हा पण जगलेला आहे. आणि अजून पुढे हे पहा, हा बघा हा पण एक जगलेला आहे. त्याच्यानंतर हा, म्हणजे हे 4 ते 4 8. आणि इथे आतमध्ये 2 आहेत 10 आणि बांधा ते आणखी 5 आहेत. एक 15 झाडं शेवग्याची आपण लावलेली आहेत. पहिल्यांदा 4च होती, आता पण वाढ केलेली आहे. कारण शेवग्याचा उत्पन्न चांगला मिळतो आणि त्याच्यातून बेनिफिट चांगलं आहे. आणि गेल्या वेळेला आपण आलेलो तेव्हा काही काकडी असेल किंवा कारला असेल, भोपळा असेल ह्याची रोपं लावलेली. हे बघा हे झालेले तिथे. हे बघा. आणि गेल्या वेळेला पण हा एक केळ्याचं झाड इथे होतं, ही सगळी इथे होती, त्याला केळी येत नव्हते म्हणून एक झाड आपण इथे लावलेलं आहे. तर चांगलं जगलेलं आहे बघा. त्याच्यानंतर हे बघा हे पण केळीची रोपं आहेत. हे छोटे छोटे आहेत, ते मोठे होतील ते. हे बघा हे पण जगलेले आहे. आता ह्या वेली जगल्यात ना, त्याला काटे लावावे लागते ना. कुठली ही? हां हां. तर मंडळी ज्या झाडापासून आपल्याला उत्पन्न मिळतो अशी झाडं आपल्याला लावणं गरजेचं आहे. शेवग्याचा रेट खूप वाढतो सीझनमध्ये. हे बघा तर इथे आपण एक लावले आहे झाड. आहे बघा आपण चांगलं झालं. तर मंडळी ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.